भाऊ काय सांगणार या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघंही पक्ष एकत्र आलेले आहेत, दोघं बांधव सोबत आलेले आहेत, काय सांगणार? संपूर्ण महाराष्ट्राला ज्या क्षणाची अपेक्षा होती तो क्षण आज आलेला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे या दोघी भावांचे पक्ष एकत्र आले। हा एक ऐतिहासिक दिवस आहे। या आणि ऐतिहासिक दिवसाचा जल्लोष करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहरातील सगळे पदाधिकारी सहकारी एकत्र जमलेले आहेत। ही युती ऐतिहासिक होणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मनाला, मराठी जनाला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि या आनंदाचे सगळे निकाल आपल्याला येणाऱ्या सगळ्या महापालिकांमध्ये दिसतील। या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची जी सत्ता संपूर्ण महानगरपालिकेमध्ये येईल असा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतोय। सकाळी जेव्हापासून दोघी भावांनी युती जाहीर केलेली आहे तेव्हापासून आम्हाला सातत्याने संपूर्ण शहरातून, जिल्ह्यातून फोन येत आहेत की आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एकत्र येण्याने आनंदित झालेलो आहोत। जो क्षण, ज्या क्षणाची आम्ही गेल्या 20 वर्षापासून वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे आणि आमच्या मनासारखं झालेलं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच बघायचं आहे असा आत्मविश्वास अनेक लोकांनी आमच्याकडे आज व्यक्त केला। जळगाव की दोघं बंधू एकत्र येण्याने फारसा फरक मुंबई असेल किंवा राज्यात इतर ठिकाणी पडणार नाही, तुम्ही कसं पाहताय? अनेक लोकांच्या पोटामध्ये पोटशूर उठलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रस्थापित पक्ष सुद्धा एक झालेले आहेत। या प्रस्थापित पक्षाला दोघी भावांची भीती आहे, ते या बोलता याचा अर्थच असा आहे की ते प्रचंड घाबरलेले आहेत आणि आता ठाकरे बंधूंना, ठाकरे ब्रँड हा आवरायचा कसा ही चिंता त्यांना सतावते आहेत। म्हणून जळी सळी काष्टी सगळ्या ठिकाणी त्यांना ठाकरे बंधू दिसत आहेत। ही त्यांची भीती दर्शवते आहे की आता आपलं काही खरं नाही, येणारं चित्र आपल्याकरता आतापर्यंत आपण लोकांना वेगवेगळ्या प्रकारे असं काही त्यांना काही दिलं नाही तर त्यांना सत्ता आपल्या हातून जाईल याची भीती दिसते आणि त्याचं आज चित्र त्यांना दिसलंय। जळगाव महानगरपालिकेत पण युती होईल का? आणि दुसरा विषय, संयुक्त जल्लोष जो आहे तो काही बघायला मिळत नाही मनसेचा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षादेशच होता की आज आपण जल्लोष करायचा आहे। सन्माननीय शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमचं आजच सकाळी बोलणं झालं। एकत्रितरित्या, संयुक्तरित्या पण हा जल्लोषाचा कार्यक्रम होईल। आज हा पक्षाचा कार्यक्रम होता। राहिला पक्ष या इथे युती होईल किंवा नाही हे पक्षाचे वरिष्ठ आता ठरवतील। आजच युती जाहीर झालेली आहे आणि सन्माननीय साहेबांनी असं सांगितलं आहे की लवकरच सगळ्या ठिकाणची आम्ही जे काही परिस्थिती आहे ती जाहीर करू। दोघं बंधू एकत्र आल्याने मराठी माणूस एकत्र आल्यासारखं वाटतंय का? कारण मराठी माणूस विभागला गेलेला होता, आता कुठतरी वाटतंय का? संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातील 10 कोटी जनता आनंदित झालेली आहे। त्यांना दोघी बंधू एकत्र येण्याचा पर्याय हवा होता आणि आज हा पर्याय त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालेला आहे। 10 कोटी नव्हे 12 कोटी जनतेला आनंद झालेला आहे। जे इकडे तिकडे गेलेले होते ते सुद्धा म्हणतात की आता ठाकरेच पाहिजे। महाराष्ट्र